नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये सर्वांचं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने भोपाळमधून अटक केली आहे. अद्वै हिरे यांनी भाजपा विरोधात दंड थोपटल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. जिथे 70,000 कोटीचा घोटाळा सुद्धा अगदी 72 तासाच्या आत नजरेआड होऊ शकतो. व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीटजी हसन मुश्रीफ साहेबांच्या घरी, ऑफिसवर प्रचंड फेऱ्या मारत होते, पण त्यांनाही क्लीन चिट मिळू शकते. मोहित कंबोजच्या शेकडो कोटीच्या बँकेचा अनियमितता, घोटाळा याही प्रकरणी त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. प्रसाद लाड असतील, दरेकर असतील, यांनाही क्लीन चिट मिळतात. जिथे बालाजी पार्टिकल्स प्रकरणी पुन्हा एकदा व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या वाशिम, यवतमाळला फेऱ्या मारतात, पण त्याच भावना गवळी पुढे मोदीजींच्या फेवरेट बहीणबाई होतात. तिथे अद्वै हिरे यांच्या कारवाईवर तुमची प्रतिक्रिया काय, असं जेव्हा माध्यमं विचारतात तेव्हा आमची प्रतिक्रिया इतकीच आहे की अद्वै हिरेजी हे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत उभे आहेत. अगदी आजही कुठल्याही क्षणी जर त्यांनी जाहीर केलं की मी भाजपसोबत उभा राहायला तयार आहे, तर मला वाटतं त्यांना सुद्धा जसा 70,000 कोटी घोटाळ्यामध्ये क्लीन चिट मिळाली तशी त्यांना सुद्धा क्लीन चिट मिळू शकते. फरक फक्त इतका आहे की त्यांनी जाहीर करायला हवं की मी भाजपासोबत जाणार आहे. थोडक्यात काय, आज घडीला भाजपाच्या बेबंदशाही आणि हुकुमशाहीच्या राज्यामध्ये जो कोणी उद्धव साहेबांच्या सोबत उभा राहील तो या सगळ्या भाजप भक्तगणांच्या नजरेमध्ये अक्षम्य अपराधी असेल आणि आम्ही अपराधी म्हणून तुमचा कुठलंही शिक्षेचं फरमान स्वीकारायला उभे आहोत, तयार आहोत, कारण आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत उभे आहोत. उमंग मल्ल जन्मोत्सवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 1100 नारळांचा नैवेद्य दाखवण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं उमंग मल्लजाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी श्री उमंग मल्ल जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्त्व आहे. अंतकरणातील अहंकार आणि ममत्वाचे मळब दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच्छ, प्रशांत स्वरूपातील जे पारमार्थिक दर्शन घडतं त्यांना म्हणतात उमंग मल्लज. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री उमंग मल्लजांचा जन्मोत्सव कार्तिकी शुद्ध चतुर्थीला साजरा करण्यात आला. या निमित्तानं 1100 नारळांचा नैवेद्य गणरायाला दाखविण्यात आला. यावेळी गुरुवारी पहाटे 3 वाजता ब्राह्मणस्पती सूक्त, पहाटे 4 ते सकाळी 6 दरम्यान गायिका सन्मिता धापटे शिंदे यांचा स्वराभिषेक हा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 8 वाजता गणेश याग देखील पार पडला. आजच्या इतक्या पवित्र दिवशी इथे संगीत सेवा करण्याची संधी मिळाली आहे आणि आजच्या इतकी शांतता याआधी कधी अनुभवता आली नाही. तर त्यासाठी मी आपले ट्रस्टी पायगुडे सर आणि सगळ्या दगडूशेठचे ट्रस्टी यांचे खूप मनापासून आभार मानते आणि बाप्पाच्या चरणी सेवा करण्याची जी संधी मला दिली त्यासाठी मी त्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, पण त्यांच्या साताऱ्यामधील पवई नाक्यावरील शिवतीर्थ येथे होणाऱ्या सभेला तेजस्वीताई चव्हाण यांच्याकडून तीव्र विरोध होत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. यामध्ये मायनी, कराड, सातारा, मेढा येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. परंतु सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या पवई नाक्यावरील शिवतीर्थ परिसरातील सभेला आता तेजस्वीताई चव्हाण यांनी विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या परिसरात आम्ही सभा घेऊ देणार नाही,
सभा घेतल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. तेजस्वीताई चव्हाण यांनी मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण न देता वेगळं स्वतंत्र आरक्षण द्यावं या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन देखील केलं होतं. माझी भूमिका एवढीच आहे, जे काही जरांगे सरड्यासारखे रंग बदलत आहे, स्वतःची भूमिकेवरती ते स्वतः ठाम नाही आहेत. प्रत्येक वेळेस प्रत्येक फंदीवरती वेगवेगळ्या पद्धतीने उड्या मारत आहेत. जसा जसा त्यांना मराठी समाजाचा जो काही सपोर्ट मिळत आहे किंवा जे काही त्यांना साथ मिळत आहे त्या साथीनुसार ते रंग बदलत आहेत. आणि त्या रंग बदलू भूमिकेमुळेच आज मराठा आरक्षण येणं धोक्यात आलेलं आहे. यांनी सर्व जातींना आश्वासनं देत जात आहेत की मी तुमचं नेतृत्व करेन, मी तुम्हाला आरक्षण मिळवून देईल. त्यांच्या या भूमिकेमुळे आज सर्व समाज रस्त्यावरती आलेले आहेत आणि सर्व समाज आल्यामुळेच आज मराठा आरक्षणाला खूप मोठा विरोध होणार आहे किंवा विरोध होत आहे. हा यांच्यामुळेच होत आहे. यांनी जे काय हे जे करत आहेत यांना यांच्या कुठल्याच भूमिकेवरती किंवा कुठल्याच भूमिकेवर म्हणजे कुठल्याच शब्दावरती हे ठाम नाहीत. पहिली गोष्ट, ठाम नसल्यामुळे काय झालेलं आहे, जो काय यांनी समाजामध्ये घाट निर्माण केलेला आहे, कुणबी म्हणजे मराठा, मराठा म्हणजे कुणबी, ह्या सर्व गोष्टी मोडीत काढायच्या आहेत आणि मोडीतच काढणार आहोत. हो, विरोध आहेच आमचा. बेडकासारख्या फुगलेल्या माणसाला आहे ना इथे जागा नाही. तो सर्वसामान्य जनतेसाठी उभा राहिला असता तर आम्ही 100% त्यांच्या पाठीशी उभं राहिलो असतो. ते आमच्या कुठल्याही ते स्वतःचे राजकीय पोळी भाजण्यासाठी आत्तापर्यंत आमरण उपोषण करत आलेले आहेत. त्यांनी जे काही केलेलं आहे ते स्वतःच्या 7 पिढ्या पुढच्या जगतील एवढं त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि आता हा फक्त आणि फक्त दिखावा चालू आहे. लोकांमध्ये समभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. जनजागृती जे ते करण्याचा प्रयत्न करतायत. मुद्दा चुकीचा असल्यामुळे जनजागृती होणे नाही आणि ही आम्ही होऊनही देणार नाही. स्वतः त्यांचा विरोध म्हणून शिवतीर्थाच्या समोर, पवई नाकाच्या समोर जे शिवतीर्थाच्या समोर आहे, अन्न व पाणी त्याग करत आहे या क्षणापासून आणि आमरण उपोषणाला बसत आहे मी. मुळीच नाही. व त्यांनी शिवाजी महाराजांच्या किंवा शिवतीर्थावर यावं, इथे नतमस्तक व्हावं आणि इथून त्यांनी त्यांची सभा कुठेही घ्यावी, यासाठी आमचं काही म्हणणं नाही. फक्त सभा या जागेवर होता कामा नये. शिवतीर्थ हे आमच्या मनातील स्थान आहे. आज आमचं अस्मिता स्थान आहे ते, आणि तिथे तुम्ही येऊन सभा घेणार आहात का? नक्की तुमचं चाललेलं काय आहे? तुम्ही राजकीय पायंडा म्हणजे ठरवताय का? तुम्हाला राजकारणात एंट्री करायची आहे का? तुमचा बोलवता धनी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर हवं आहे आम्हाला. सरसकट कुणबी जे करण्याचं किंवा ओबीसी मधून आरक्षण देण्याचा जो तुम्ही घाट घातलेला आहे त्या घाटासंदर्भातच आम्हाला आता चर्चा करायची आहे. तुम्ही सभा घेऊन अजून संभ्रम निर्माण करणार आहात का जनतेच्या डोक्यामध्ये? अजून तुम्ही लोकांना आमच्या विरोधात भडकवणार आहात का? साताऱ्यात दिवाळी पाडवानिमित्त पवई नाका येथील शिवतीर्थावर एक दिवा माझ्या राजासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं सातारकरांच्या वतीनं पोपई नाका येथील शिवतीर्थ येथे एक दिवा माझ्या राजासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसरात नागरिकांनी शेकडो दिवे लावून दिवाळी साजरी केली. त्यामुळे दिव्यांनी शिवतीर्थ उजळून निघालं होतं. या उपक्रमात सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख सपत्नीक उपस्थित होते. त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक अचल दलाल देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात सातारकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला. कोकण पदवीधर मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. पाहुयात ते पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणालेत. फटाके कधी लावायचे हे पण आता कोर्ट ठरवणार. सण कशी साजरी करायची हे पण आता कोर्ट ठरवणार. पण कोर्टाने दिलेले आदेश जे पाळले जात नाहीत त्याच्याकडे नंतर लक्ष देणार नाही कोर्ट. महाराष्ट्रामध्ये मराठी पाट्या झाल्या पाहिजेत ही जी ज्याच्यासाठी आमची आंदोलनं झाली आणि ज्या आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये तुम्हाला मराठी पाट्या दिसायला लागल्या, त्या मराठी पाट्यांच्या विरोधात इथले व्यापारी कोर्टामध्ये जातात. म्हणजे मला त्याचं आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राच्या भाषेच्या विरोधात महाराष्ट्रात राहणारे, महाराष्ट्रात ज्यांना पोचतोय अशा बाहेरच्या राज्यातले लोक, व्यापारी
व्यापारी कोर्टामध्ये जातात, परंतु मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन की त्यांनी त्या त्या राज्यांमध्ये त्या त्या भाषेचा मान राखला गेला पाहिजे आणि तिथे मराठी पाट्या आल्या पाहिजेत, सगळ्या झाल्या पाहिजेत असा आदेश दिला. पण आदेश दिल्यानंतर देखील अजूनही त्या प्रकारचा उत्साह किंवा त्या प्रकारचा प्रक्रिया ही मला सरकारकडनं होताना दिसत नाही. कदाचित पुन्हा आम्हालाच हातपाय हलवावे लागतील. तर त्याच्यामुळे काही गोष्टी चांगल्या होत आहेत, काही गोष्टी बरोबर होत नाही आहेत कोर्टाच्या दृष्टिकोनात. सर, 5 राज्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत आणि खरं तर देशाचे गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितलं की आम्ही रामलल्लाचं दर्शन, जे काही अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं जात आहे त्याचं राम मंदिराचं दर्शन आम्ही मोफतपणे सर्व भारतवासियांना करून देऊ असं एक विधान जे आहे त्यांनी केलेलं आहे. खरं तर या विधानावरती राजकीय वर्तुळामध्ये अनेक पक्षांकडनं प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. तुम्हाला काय या विधानाबद्दल वाटतं? ते मला असं वाटतं की त्यांनी टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं एक नवीन खातं उघडण्याचं मला असं वाटतं सुरुवात केली असावी. तुम्ही काय कामं केली असं वाटतं याच्यावरती निवडणुका लढवा ना. राम मंदिराच्या दर्शनाचे आमिष कसली दाखवताय तुम्ही? इतकी वर्ष तुम्ही तिकडे सत्तेमध्ये आहात, त्या सत्तेमध्ये काय काय गोष्टी केल्या मला असं वाटतं ह्या लोकांसमोर येणं गरजेचं आहे. बघू आता काय निर्णय लागतात माहित नाही मला. पण सर, निवडणूक आयोग ज्या पद्धतीने यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोग जी होती ती पारदर्शकपणे काम करायची आणि प्रत्येक पक्षांवरती जर पक्षांनी जी काही आमिष दाखवली निवडणुकीच्या दरम्यान त्यावरती आक्षेप घ्यायची. परंतु आता ज्या पद्धतीने निवडणुकींचा प्रचार सुरू आहे त्या प्रचारावरती निवडणूक आयोगाचा कोणत्याही प्रकारे आक्षेप दिसून येत नाही, फक्त विरोधी पक्षांवरती आक्षेप निवडणूक आयोगाचा दिसून येतो. मला आता रविवारी फायनल्स आहेत ना, आणि आता सेमीफायनल कधी आहे त्यांच्या?